जय रघुवीर समर्थ गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदूतया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदूया श्रीचरण श्री गुरूंचे जय जय रघुवीर समर्थ धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम पांडुरंग हरी वासुदेव हरी भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय 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 रघुवीर समर्थ। आनंद योगी परमपूज्य डॉक्टर काका श्रद्धेय मंदाताई गंधे या उभयतांना मनपूर्वक वंदन करते, प्रवचनासाठी आवाहन करते आणि विश्वरूप दर्शन योग श्रवण करण्यासाठी जमलेल्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक अभिवादन करते। आपण मागच्या वेळेला विभूती योग पाहिला आणि त्यामध्ये भगवंतांनी एक विभूती सांगितली की मासामध्ये म्हणजे महिन्यांमध्ये मार्गशीर्ष महिना मी आहे आणि आज मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस आणि विश्वरूप दर्शन योग ऐकण्याचा योग आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी लाभलेला आहे। त्याचं सार्थक करण्याचा प्रयत्न करूया। 10व्या अध्यायामध्ये भगवंतांनी स्वतःच्या अनेक विभूती सांगितलेल्या आहेत आणि सांगता सांगता शेवटी भगवंत म्हणतात की माझ्या किती विभूती आहेत हे मला सुद्धा माहिती नाही, कारण संपूर्ण जग हे त्याचं स्वरूप आहे। पण तरी त्यातल्या त्यात जे तेजस्वी आहे, उत्कट आहे, महान आहे, त्या त्या ठिकाणी मी पूर्णपणे प्रगट झालेला आहे असं समजायला हरकत नाही। आणि त्यानंतर अगदी शेवटचा श्लोक आहे 10व्या अध्यायातला, त्यामध्ये भगवंत म्हणतात की एकांशेन स्थितो जगत, हे संपूर्ण जे जग आहे ते माझ्या एका अंशावर स्थित झालेलं आहे। त्याच्याही पलीकडे भगवंत अनंत अपार असा काय झालेला आहे तो भरून उरलेला आहे। आता भगवंतांनी असं म्हटल्यानंतर भगवंताच्या विभूती ऐकलेल्या आहेत। नंतर 10व्या अध्यायापर्यंत आपण पाहतो आहोत की पहिले 6 अध्याय जे आहेत ते त्वम पदाचं वर्णन करणारे म्हणजे जीव पदाचं वर्णन करणारे होते आणि त्यानंतरचे 7व्या अध्यायापासून तर 10व्या अध्यायापर्यंत आपण पाहतोय की तत्पदाचे वर्णन करणारे 3 अध्याय आपण पाहिले। आणि आता ह्या अध्यायामध्ये भगवंत तत्पद वाच्यार्थाने आणि लक्षार्थाने नुसतं सांगणारच नाही आहेत तर दाखवून देणार आहेत, असं एक आगळा वेगळा अध्याय या ठिकाणी आपल्या समोर आहे। विश्वतोमुख असं 10व्या अध्यायातल्या 33व्या श्लोकामध्ये ज्या वेळेला भगवंत म्हणतात की हे संपूर्ण विश्व हेच जणू काही माझं मुख आहे आणि या सर्व विश्वामध्ये मीच भरून उरलेला आहे, त्यावेळेला त्या भगवंताला नुसतं ऐकण्यापेक्षा प्रत्यक्ष पाहण्याची ओढ जी आहे ती अर्जुनाच्या चित्ताला लागली। आपणही व्यवहारामध्ये असा अनुभव घेतोच नेहमी की एखादी गोष्ट खूप जणांकडनं ऐकली की खूप छान आहे, असं आहे, तसं आहे, तर ते एकदा प्रत्यक्ष जाऊन पाहावं असं आपल्याला वाटतंच। या ठिकाणी तेच नेमकं या ठिकाणी
अर्जुनाच्याही मनात आहे की भगवंत आपल्याला कितीतरी प्रकाराने त्याच्या विभूती समजून सांगत आहे, पण या नुसत्या ऐकण्यापेक्षा जर भगवंत म्हणतो की एकांशेन स्थितम जगत, की माझ्या एका अंशावर हे संपूर्ण जग जे आहे ते स्थित झालेलं आहे, एका अंशावर हे सगळा जगताचा ब्रह्मांडाचा खेळ चाललेला आहे, तर असा जो भगवंत आहे तो एकदा डोळे भरून पाहावा, अशी एक इच्छा जी आहे ती अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. आणि अर्जुनाचं आणि भगवंताचं नातंच एक वेगळं आहे. अत्यंत लाडका असा अर्जुन भगवंताचा लाडका भक्त आहे, लाडका मेहुणा आहे. या पद्धतीने कितीतरी नाते, लाडका या ठिकाणी मामे भाऊ आहे, या पद्धतीने कितीतरी नाते संबंध त्या दोघांमध्ये आहे. आणि शिवाय सुमन, शुद्धमती याप्रमाणे अर्जुनाचं वर्णन ज्ञानेश्वर माऊलींनी केलेलं आहे. असा अनन्य गती असणारा जो अर्जुन आहे त्याच्या मनात कळत न कळत इच्छा यावी आणि भगवंताने ती पूर्ण करून टाकावी, असाच त्या दोघांचा एक सुंदर नातेसंबंध, भक्त भगवंत संबंध आहे. जसं समर्थ रामदास स्वामी म्हणतात, लळे पाळिले तू कृपाळू स्वभावे, की रामरायाने आपलं हे साधक अवस्थेतल्या जीवनाचं पालन कसं केलेलं आहे, तर लळे पाळले तू कृपाळू स्वभावे. इतका कृपावंत आहे भगवंत, इतका कृपावंत आहे की तो भक्ताच्या मनात कळत न कळत एखादी जरी इच्छा निर्माण झाली तरी ती त्या ठिकाणी ताबडतोब पूर्ण करणं हे जणू काही स्वतःचं कर्तव्य समजून भगवंत त्याचे पूर्णपणे लाड करतो आहे. इथं अर्जुन म्हणतात की भगवंता, की तुझे जे तू सांगितलेले आहे भूतांचे उत्पत्ती प्रलय, त्यानंतर त्यातल्या काही ठराविक विभूती आणि आतापर्यंत सांगितलेले प्रत्येक अध्यायातले एक एक योग, ते योग ऐकून माझ्या मनातले कितीतरी कुयोग जे आहेत बुद्धीला झालेले ते हळूहळू दूर होताना दिसतायत. आणि मला काय झालेलं आहे तर मोहोयम विगतो मम, की माझा मोह जो आहे तो हळूहळू गळून पडतो आहे असं माझ्या लक्षात येत आहे. आता माझा मोह गेलेला आहे असं या ठिकाणी अर्जुनाला वाटत आहे, तरी पूर्ण त्याच्या चित्तातला मोह अजून गेलेला नाही हे मात्र भगवंताला पूर्णपणे ठाऊक आहे. आता हा मोह कशामुळे निर्माण झालेला होता त्याच्या चित्तामध्ये? मोह कलिलम अशी त्याची जी बुद्धी झाली होती ती कशामुळे झालेली होती तर स्वदेहा नाम अर्जुनो परदेहा नाम स्वजनो, की मी आणि माझे, अहंता आणि ममता या दोन बेडीमध्ये अडकलेला जो अर्जुन आहे तो अर्जुन अत्यंत शोकविवल झालेला होता. आता मोह म्हटला की त्या ठिकाणी मोहाचं अपत्य म्हणून अविवेक, अविवेकाचा परिणाम म्हणून काहीही न समजणे. आता मोहाचा मोठा परिणाम काय आहे की समोरच्याने कितीही समजूत घातली तरी सुद्धा ते मनावर न ठसणे, मनावर न उमटणे हा मोहाचा एक परिणाम आहे. की मोहातून अविवेक आणि अविवेकातून शोक. आता शोक हे मोहाचा अपत्य आहे असं म्हणतात. मग आता ज्या अर्थी शोक चित्ताला आहे त्या अर्थी मोह नक्कीच झालेला असला पाहिजे. आणि असा मोह कोणाला झालेला होता तर अर्जुनाला. आता अर्जुन हे कोणाचं प्रतिनिधित्व करणारं व्यक्तिमत्व इथं दाखवलेलं आहे तर आपल्या संपूर्ण जीवाचं प्रतिनिधित्व करणारा जो अर्जुन आहे तो कसा झालेला होता तर शोकाने अतिशय व्याकुळ झालेला होता. आणि काय करावं, आपलं नक्की कर्तव्य काय आहे, स्वजनांना मारून आपल्याला खरोखरीच काही पुण्य प्राप्त होणार आहे का, इत्यादी शंका त्याच्या मनामध्ये खूप उत्पन्न झालेल्या होत्या. आणि अत्यंत शोकाकुल अवस्थेमध्ये असणाऱ्या त्या अर्जुनाला त्या मोहातून बाहेर काढण्याचं काम भगवंत या ठिकाणी करत होते. आणि हे बाहेर काढण्याचं काम करत असताना भगवंत त्याला हळूहळू त्याच्या चित्तात असणारे म्हणजेच आपल्या चित्तात असणारे दोषांचेही दर्शन करत होते. आणि अधूनमधून आपल्या स्वरूपाच्याकडे सुद्धा लक्ष वेधण्याचं काम विचारांच्या द्वारे. फार महत्वाचं आहे की हे कुयोग काढण्यासाठी भगवंताने कुठलं त्या ठिकाणी शस्त्र वापरलेलं आहे तर विचार हेच एक शस्त्र वापरलेलं आहे. आणि त्याद्वारा त्याला मोहातून बाहेर काढण्याचं काम जे आहे ते भगवंत या ठिकाणी करत आहेत. सुरुवातीचे 4 श्लोक जे आहेत ते 4 श्लोक अर्जुनाच्या
मुखातूनच बाहेर पडलेले आहेत. आणि त्यामध्ये अर्जुन भगवंताला म्हणतोय की माझ्यावर अनुग्रह करण्यासाठी काय करतोय भगवंत, की माझ्यावर अनुग्रह करण्यासाठी भगवंता तू मला हे विचार जे आहेत शास्त्रशुद्ध ते मला सतत देण्याचा प्रयत्न करीत आहेस. आणि ते करत असताना ते माझ्या मनावर हळूहळू बिंबत चाललेले आहेत आणि त्यामुळे माझ्या चित्तातला मोह जो आहे तो कमी कमी होत आहे. आता मोह जाणे ही भगवंताची खरी काय आहे तर कृपादृष्टी आहे. तुकाराम महाराजांचाही एक अभंग आहे की भगवंताची जर खरोखरीच आपल्यावर कृपा झाली तर ते म्हणतात आपल्या प्रपंचाचं वाटोळं होऊन जातं. आता या ठिकाणी प्रपंचाचं वाटोळं होऊन जातं म्हणजे नेमकं काय होतं तर प्रपंचाविषयीची अनासक्ती जी आहे ती आपल्या चित्तामध्ये बाणून जाते. वाटोळं होतं या शब्दाचं या ठिकाणी वाच्यार्थ घ्यायचा नाही की बाहेरून सगळं त्याला प्रपंच जो आहे तो बर्बाद होऊन जातो असं नव्हे, तर चित्तातला जो प्रपंचाविषयीचा मोह आहे, आसक्ती आहे, ती मात्र चित्तातून पूर्णपणे गळून जाते आणि तो अनासक्त होतो. आणि असा अनासक्त झालेला जो भक्त आहे तो भगवंताला अतिशय प्रिय होऊन जातो. तर इथं की अध्यात्माविषयीचे म्हणजे अध्यात्मविद्या ही तुझ्या सर्व विद्यांमध्ये अध्यात्मविद्या ही तुझी विभूती आहे असंही तू सांगितलं. आणि ती अध्यात्मविद्या मनापासून देण्याचा तू मला काय करतो आहेस तर प्रयत्न करतो आहेस. आता जसं समर्थ रामदास स्वामींचे आराध्य दैवत सुद्धा रघुनाथ म्हणजे रघुनंदन श्रीरामच होते आणि गुरु सुद्धा श्रीरामच होते. या ठिकाणी अर्जुनाच्या बाबतीत सुद्धा अगदी तसंच झालेलं आहे की श्रीकृष्ण जो आहे तो नातेसंबंधांनीही त्याच्या जवळचा आहे. त्यानंतर आराध्य दैवत म्हणून सुद्धा त्याच्या समोर उभा आहे आणि सद्गुरु म्हणून आता या ठिकाणी सद्विद्या सुद्धा, ब्रह्मविद्या सुद्धा, अध्यात्मविद्या सुद्धा तो त्याला मनापासून समजून सांगतो आहे. अत्यंत गुप्त असणारं ज्ञान. आता आपल्या स्वरूपाचं ज्ञान जे आहे ते अत्यंत गुप्त आहे असं या ठिकाणी म्हटलंय. कारण गुप्त का म्हटलेलं आहे तर आपली बुद्धी प्रकाशित करणारं असं जे ज्ञान आहे सगळ्यात सूक्ष्म आपल्या ठिकाणी काय आहे तर आपलं अंतःकरण हे अत्यंत सूक्ष्म आहे. आणि त्या अंतःकरणाच्या आतमध्ये ते ब्रह्म नावाचं तत्व पूर्णपणे व्यापून राहिलेलं आहे. सहसा ते कोणाच्या लक्षात येत नाही. ते बुद्धीच्या आत असल्यामुळे आपली बुद्धी प्रकाशित होते आणि सगळं काही तिला कळायला सुरुवात होते. पण बुद्धीला कोणामुळे कळतं हे मात्र त्या बुद्धीच्या सद्गुरु जीवनात आल्याशिवाय कळू शकत नाही की माझ्या बुद्धीला कोणामुळे कळतं. म्हणून त्याला गुह्य असं म्हटलेलं आहे की बुद्धीच्या आतमध्ये. आणि सगळेजण देव जो शोधायला निघतात तो बाहेरच शोधायचा त्याचा प्रयत्न चाललेला असतो. पण आपल्याच आतमध्ये चैतन्य रूपाने हा देव पूर्णपणे व्यापून राहिलेला आहे ही समज मात्र सद्गुरु कृपेशिवाय कुठल्याही साधकाच्या चित्ताला येऊ शकत नाही. आणि म्हणून हे ज्ञान जे आहे ते अत्यंत गुप्त आहे असं म्हटलं जातं. आता हे गुप्त कोणाकडून आहे? संतांना तर हे ज्ञान एकदम पूर्णपणे जगतामध्ये व्यापून असलेलं दिसतं. जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे असे संतांचे अभंग आहेत. आणि तुमच्या आमच्यासाठी मात्र ते अत्यंत गुह्य आहे. मग आता हे अज्ञान कोणाकडून आहे, गूढ कोणाकडून झालेलं आहे, ही गूढता कोणाकडून आहे तर आपल्याकडून ती गूढता त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. या ठिकाणी अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतायत की हे कमलनयना तुझे अविनाशी महात्म्यही मी अनेक ऋषी मुनींकडून सुद्धा ऐकलेलं आहे. प्रत्यक्ष तुझ्याकडून सुद्धा विभूती योगामध्ये ते आता ऐकलेलं आहे. तुझं हे जे ऐश्वर्य आहे सर्वत्र सदा समत्वाने व्याप्त असलेला तू, या संपूर्ण जगताचा आधार असणारा तू, ज्याच्या सत्तेवर हे या जगताचे उत्पत्ती स्थिती लय चाललेले आहेत असा जो तू आहेस ते तुझं ऐश्वर्य मला डोळ्यांनी पाहावंसं वाटायला लागलेलं आहे. पण याही ठिकाणी थोडासा संकोच त्याच्या चित्तामध्ये आहे. कारण हे विश्वरूप दर्शन जे आहे भगवंतानी ते एकदा यशोदा मातेला आपल्या मुखातच करून दिलेलं होतं आणि आता दुसऱ्यांदा इथं अर्जुनासमोर ते त्यांचं हे रूप जे आहे विश्वरूप ते प्रगट करणार आहेत.
बाकी अजून ते कोणाच्याही ठिकाणी ते प्रगट केलं गेलेलं नाही। आणि म्हणून असं जे त्याचं ऐश्वर्य संपन्न रूप आहे ते आपल्या समोर तो प्रगट करेल का? जर त्यांनी प्रगट केलं तर ते आपल्याला पूर्णपणे पाहण्याचं सामर्थ्य आपल्या दृष्टीमध्ये येईल का? या पद्धतीचा संकोच जो आहे तो अर्जुनाच्या मनामध्ये या ठिकाणी आहे। आता आपण जसं सगुण साकार परमेश्वराचा विचार करतो तसाच निराकार अव्यक्ताचा विचार मात्र आपल्याला अध्यात्म विद्येशिवाय करता येऊ शकत नाही। आणि अज्ञान ही जी आहे ती देवाचीच झालेली देवानेच करून ठेवलेली व्यवस्था आहे। आपण एक खेळ खेळतो पहा सगळेजण, आंधळी कोशिंबीर। आता त्यामध्ये डोळस असणाऱ्या माणसाच्या डोळ्यावर एक पट्टी बांधतो आणि ती आंधळी कोशिंबीर नावाचा खेळ आपण खेळतो। या ठिकाणी भगवंतांनी ह्या विश्वाचा खेळ जो मांडलेला आहे तो कशासाठी? तर एकाकी न रमते, त्याला एकट्याला करमत नव्हतं म्हणून त्यांनी हा खेळ मांडलेला आहे। मग हा खेळ मांडलेला असताना त्यांनी काय केलेलं आहे तर अज्ञानाची पट्टी तुमच्या आमच्या डोळ्यावर बांधून ठेवलेली आहे। हा खेळाचाच एक भाग आहे की अज्ञानाची पट्टी त्यांनी डोळ्यावर बांधून ठेवलेली आहे। प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र आणि श्रीकृष्ण यांच्याही चरित्रामध्ये त्यांनी सद्गुरू केलेले आहेत। कशासाठी? तर मनुष्य देहात आल्यानंतर ही अज्ञानाची पट्टी काही काळ का होईना डोळ्यावर आपल्या असतेच आणि ती काढण्याचं सामर्थ्य म्हणजे स्वस्वरूपाचं ज्ञान देण्याचं जे सामर्थ्य आहे ते सद्गुरूंच्या ठिकाणी असतं। पण अज्ञानाची जी पट्टी आहे ती आपण काढली पाहिजे एवढी तरी सद्भावना जी आहे ती आपल्या मनामध्ये निर्माण झाली तर पुढचा सगळा काय होतो तर प्रवास आपला परमार्थ मार्गावरचा चालू होतो। या ठिकाणी त्याला काय म्हटलेलं आहे तर योग बलाने त्यांच्या संदर्भातील ज्ञानावर अज्ञानाचे आवरण घालून आवरण काढण्याची व्यवस्था ही भगवंतांनी अज्ञानाची पट्टी बांधलेली आहे, पण ते काढण्याची व्यवस्था सुद्धा श्री गुरूंच्या माध्यमातून आणि शास्त्राच्या माध्यमातून आपल्या समोर करून ठेवलेली आहे। पण या व्यवस्थेकडे सुद्धा आपलं फारसं लक्ष जात नाही। ज्या वेळेला सत्वगुण चित्तामध्ये पूर्णपणे वर येतो त्यावेळेला सध्या जे चालू जीवन आहे त्याच्यापेक्षा सुद्धा काहीतरी आगळं वेगळं सुखरूपत्वाने जगण्याचं एक जीवन आहे। ती कला संतांनी अवगत केलेली आहे आणि ती आपण सुद्धा आपल्या ठिकाणी निर्माण करू शकतो जर संतांच्या सहवासात राहिलो तर। अशी शुभेच्छा मनामध्ये सुरुवातीला निर्माण झाल्यानंतर मग ज्ञानाच्या एक एक पायऱ्या ज्या आहेत 7 पायऱ्या सांगितलेल्या आहेत योग वसिष्ठामध्ये, त्या 7 पायऱ्या हळूहळू मग आपण आपल्याकडनं चढायला सुरुवात करतो। जो विचारी आहे या खेळामध्ये, जो अत्यंत विचारी आहे तो त्या खेळातून आता आपल्याला डोळसपणे सगळं जग पाहायचं आहे, डोळसपणे आपलं स्वरूप पाहायचं आहे, नित्यानित्य विवेक करायचा आहे हे त्याच्या लक्षात येतं आणि मग तो जाणकाराचे काय धरतो तर पाय धरतो। 4थ्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की काय करा तर ज्ञानी लोकांकडे जा आणि हे सगळं जी अज्ञानाची पट्टी आहे ती आपल्या डोळ्यावरची काढून स्वतःला स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान करून घ्या। पहावे आपणासी आपण, या पद्धतीने इथं म्हणतोय अर्जुन की मी तुला पूर्णपणे पाहण्याची इच्छा माझ्या मनामध्ये आता खूप तीव्र झालेली आहे। दुसरं एक विशेषण या ठिकाणी 4थ्या श्लोकामध्ये अर्जुनाने भगवंताला दिलेलं आहे ते म्हणजे योगेश्वर। आता हा योगेश्वर म्हणजे काय तर ज्याच्याजवळ सर्व तऱ्हेचं सामर्थ्य आहे आणि जो 4 प्रकारचे योग जीवाच्या ठिकाणी जुळवून देऊ शकतो। एक भक्ती योग आहे, दुसरा कर्मयोग आहे, तिसरा ज्ञान योग आहे आणि अष्टांग योग आहे। या 4ही योगांची ज्याला परिपूर्ण अशी माहिती आहे। आता वसिष्ठांना सुद्धा योगेश्वर म्हणतात, त्यानंतर याज्ञवल्क्यांना योगेश्वर म्हणतात, इथं श्रीकृष्णांना योगेश्वर म्हटलेलं आहे आणि समर्थ रामदास स्वामींना सुद्धा योगेश्वर म्हणतात की ज्यांना 4ही योग जे आहेत ते पूर्णपणे आकलन झालेले आहेत किंवा 4ही योग त्यांच्या आश्रयाने राहतात। मग जो ज्या
प्रकारचा साधक असेल तो त्यांच्याकडे गेल्यानंतर ते त्या योगाप्रमाणे ज्याची जशी बुद्धीची धारणा असेल, जसं ज्याचा अंतःकरणाचा कल असेल त्याप्रमाणे अधिकार तैसा करू उपदेश ही जी क्षमता आहे ती त्या श्री गुरूंच्या ठिकाणी, सद्गुरूंच्या ठिकाणी असते. आता अर्जुन तर श्रीकृष्ण तर प्रत्यक्ष भगवंतच आहेत, त्यामुळे ते योगेश्वर आहेत. म्हणजे हे सर्व योगांचं ज्ञान त्यांच्या ठिकाणी आहे आणि ज्याच्याजवळ हे सर्व प्रकारचं ज्ञान आहे तोच आपलं अज्ञान बाजूला करून आपल्याच स्वरूपाचं आपल्याला काय करून देऊ शकतो, तर ज्ञान करून देऊ शकतो. आणि म्हणून त्याला या ठिकाणी योगेश्वर म्हटलेलं आहे आणि प्रार्थना केलेली आहे की तुम्ही तुमचं हे जे भव्य दिव्य ऐश्वर्य संपन्न असणारं विश्वंभर, विश्वामध्ये पूर्णपणे व्यापून असलेलं जे स्वरूप आहे ते मला दाखवा. विष्णू सहस्त्रनामामध्ये सुद्धा पहिला श्लोक जो आहे तो विश्व ह्याच ह्याच्याने तयार झालेला आहे. म्हणजे विश्वाचंच वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि ह्याही ठिकाणी विश्वतोमुख असं जे भगवंताचं स्वरूप आहे ते पाहण्याची अर्जुनाने इथे इच्छा मनामध्ये जी निर्माण झालेली आहे ती भगवंतापर्यंत पोहोचवलेली आहे. त्यानंतर भगवान त्याला पुढच्या 4 श्लोकांमध्ये उत्तर देत आहेत की अर्जुना, मी तुला माझं ते रूप जे आहे विश्वामध्ये व्यापून राहिलेलं ते सगळं रूप तू पहा, तुला दाखवतो. आता पश्य या शब्दाने, पश्य मे पार्थ, आता पश्य शब्दाचे 2 अर्थ या ठिकाणी सांगितलेले आहे. एक तर डोळ्यांनी पहा आणि दुसरं अंतःकरणाने जाण. पश्य शब्दाचे 2 अर्थ की डोळ्यांनी पाहणे आणि अंतःकरणाने जाणणे. तर इथं भगवंत त्याला म्हणतायत की अर्जुना, की माझी अनेक प्रकारची, अनेक रंगांची, अनेक वर्णांची, आता वर्ण या शब्दाचा इथं 2 पद्धतीने अर्थ, एक तर रंग ह्या दृष्टीने सुद्धा आहे की अनेक रंगाचे माझे रूपे पहा, आणि दुसरं म्हणजे 4ही वर्णातले जे लोक आहेत ते सुद्धा सगळे माझ्यामध्येच काय झालेले आहेत, तर समाविष्ट झालेले आहेत. असे तू माझे पूर्ण रूप पहा, दिव्य रूप पहा. आता त्या रूपामध्ये काय काय आहे, जसं मागे विभूती योगामध्ये सांगितलेलं आहे त्याचाच परत या ठिकाणी उल्लेख केलेला आहे की आदित्य आहे, वसु आहे, रुद्र आहे, 12 आदित्य 8 वसु, या पद्धतीने आपण मागच्या वेळेला पाहिलं. रुद्र, मरुद्गण असे जे आहेत मागच्या वेळेला तुला सांगितले ते सुद्धा तू पहा आणि त्याच्याही पलीकडे असणारे आश्चर्यजनक अशा कितीतरी गोष्टी तुला आता या रूपामध्ये पाहायला मिळणार आहेत. पण त्याने सुरुवातीला रूप पहा म्हणून सांगितलं, पण भगवंत पाहायला गेला तर त्याला ते काहीच दिसेना. आता असं का झालं, तर चर्मचक्षुनी भगवंताचं हे रूप जे आहे म्हणजे साध्या डोळ्यांनी, शारीरिक अवयवांनी आपण भगवंताचं हे दर्शन जे आहे, हे रूप जे आहे ते बघू शकत नाही. चर्मदृष्टीने भगवंताचं हे विश्वरूप दर्शन जे आहे ते तुम्ही आम्ही घेऊ शकत नाही. दुसरं एक आहे विवेक दृष्टी आहे, दुसरी दृष्टी सांगितली विवेक दृष्टी आहे. आता विवेक दृष्टीने या जगाकडे ज्या वेळेला संतांच्या सहवासात येऊन आपण पाहतो त्यावेळेला त्या ठिकाणी आत्मा काय, अनात्म काय, नित्य काय, अनित्य काय ह्याची जी समज आहे ती आपल्या अंतःकरणामध्ये, बुद्धीमध्ये वाढत जाते. म्हणून विवेक दृष्टीने आपण नित्य काय, अनित्य काय, आत्मा काय, अनात्मा काय ह्याचा निर्णय करू शकतो आणि ह्या जगताचा अभ्यास जो आहे तो ह्या पद्धतीने करू शकतो. तिसरी सांगितलेली आहे भावदृष्टी, भावबळे आकळे एरवी नाकळे. आता मनुष्य रूपानेच भगवंत जो आहे तो तुमच्या आमच्या समोर येतो, संतांच्या रूपाने येतो, पण संत सुद्धा आपल्याला काय दिसतात, तर आपल्यासारखे मनुष्य देहात असलेले दिसल्यामुळे आपल्याला त्यांची ओळख लवकर पटत नाही. आता बाळू मामांच्या संदर्भात जी डॉक्टर काकांची मुलाखत झालेली आहे त्यामध्ये सुद्धा काकांनी सांगितलं की जोपर्यंत देहात संत वावरत असतात, तुमच्या आमच्या समोर असतात, तोपर्यंत त्यांचं ईश्वरत्व जे आहे ते तुम्हाला आम्हाला लक्षात येत नाही. कारण सगळं जे चालणं बोलणं आपल्याला या व्यवहारात त्यांचं दिसतं ते आपल्यासारखंच चाललेलं आहे असं दिसतं. मग आता संत ओळखायचा असेल तर नेमका कशावरून ओळखायचा आहे,
त्याच्या वेशावरून ओळखायचा आहे का अंतःकरणात चाललेल्या त्याच्या विचारांवरून ओळखायचा आहे का अंतःकरणावरून अंतरंगात त्याच्या जे काही चाललेलं आहे त्याच्यावरूनच विचार पद्धतीवरूनच तो संत आहे की नाही हे ओळखू येतं। मग इथं भाव बळे आकळे या भगवंताचं जे दर्शन घ्यायचं असतं ते शुद्ध भाव झाल्याशिवाय तुम्हाला आम्हाला घेता येऊ शकत नाही। मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, असा एक अभंग आपण नेहमी ऐकतो की शुद्ध भाव मनामध्ये पूर्णपणे त्या शुद्ध भावाचा उदय झाल्याशिवाय आपल्याला भगवंताचं दर्शन होऊ शकत नाही। म्हणून भगवंत म्हणतात की तुझ्या या चर्मचक्षुंना माझं दर्शन होणं शक्य नाही। कुठलं दर्शन होणं शक्य नाही तर हे विश्वरूप दर्शन जे आहे ते या चर्मचक्षुला तुझ्या कळणार नाही किंवा दिसणार नाही आणि म्हणून मी तुला दिव्य दृष्टी देतो। आता ही दिव्य दृष्टी त्यांनी दिली म्हणजे नेमकं काय दिलेलं आहे तर समज वाढवून दिलेली आहे, बुद्धी अत्यंतिक शुद्ध आणि स्वच्छ करून दिलेली आहे आणि त्यामुळे काय झालेलं आहे तर सर्वत्र भरलेला भगवंत। आता तोंडाने म्हणणं वेगळं की करता हरता भरता सगळं काही भगवंतच आहे असं तोंडाने म्हणत राहणं वेगळं आणि प्रत्यक्ष अंतःकरणाला तसं पटणं जे आहे ते वेगळं। आता ज्यांना भगवंताने ही दिव्य दृष्टी दिलेली आहे त्यांच्या त्या दिव्य दृष्टीला काय अनुभव आलेले आहेत पहा। संतांनी त्यांचे अनुभव जे वर्णन करून ठेवलेले आहेत त्यात समर्थ रामदास स्वामी म्हणतात नभी वावरे जो अणुरेणुकाही रीता ठाव या राघवे वीड नाही। ही दिव्य दृष्टी त्यांना प्रदान झाल्यामुळे या संपूर्ण जगतामध्ये एका ब्रह्माशिवाय एका रामाशिवाय दुसरं काहीही नाही। ही समज जी चित्ताला येते ती भगवंतांनी दिलेल्या दिव्य दृष्टीमुळे येते। भरला घनदाट हरी दिसे असं ज्ञानेश्वर मौलींनी सांगितलेलं आहे। घनदाट भरलेला हरी त्यांना दिसतो आणि आपल्याला मात्र पंढरपुरात जाऊनही त्या पांडुरंगाच्या समोर उभं राहून सुद्धा पांडुरंगाचं दर्शन मात्र होत नाही तर आपल्याला त्या बडव्यांचं दर्शन होत राहतं। आता ही दिव्य दृष्टी जी आहे आपण चर्मचक्षुनी त्याला पाहायला जातो आणि संतांचं मात्र भावाचं पूर्ण शुद्धीकरण झालेलं असल्यामुळे भगवंताकडून त्यांना ही दिव्य दृष्टी प्राप्त होते। त्रिभुवन संचले विठ्ठले का असा तुकाराम महाराजांनी सुद्धा दिलेला दाखला आहे। आता ह्या पद्धतीने की दिव्य दृष्टी म्हणजे काय आगळं वेगळं होणार आहे, नेमकं काय व्हायचं आहे तर भावाचं पूर्ण शुद्धीकरण, बुद्धी पूर्णतः शुद्ध सत्वगुणी होऊन जाणे हीच भगवंतांनी तुम्हाला आम्हाला दिलेली दिव्य दृष्टी आहे आणि त्या दिव्य दृष्टीचा विकास करण्याचं प्रयत्न करणे याला साधना असे म्हणतात। असं साधने संबंधीची एक व्याख्या आपल्या समोर येऊन जाते। आता अर्जुन आणि श्रीकृष्णाच्या बाबतीत तिथं अर्जुनही समोर आणि अर्जुनाच्या समोर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण होते आणि त्यांच्या सामर्थ्यामुळे त्याला विश्वरूप दर्शन जे आहे ते प्रत्यक्ष पाहताही आलं आणि जाणताही आलं। आता आम्ही या विश्वरूप दर्शनाचा आमच्यासाठी कसा उपयोग करून घ्यायचा आहे तर संत सांगतात त्याप्रमाणे की भावाचं शुद्धीकरण करा। तुकाराम महाराजांचा अजून एक अभंग आहे ते विठ्ठलाकडे मागणं मागतात। काय मागणं म्हणतात की ऐसे भाग्य कधी लाहिता होईन अवघे देखे जन ब्रह्मरूप की शास्त्राच्या माध्यमातून संत आम्हाला सारखं समजून सांगत आहेत की ब्रह्माशिवाय या जगतामध्ये दुसरं काहीही नाही। पण हे विठ्ठला असं अनेकदा कानावर पडून सुद्धा सगळे माझ्या सहवासात येणारे सगळी जी काही माणसं आहेत ती ब्रह्मरूप आहेत असा मात्र विश्वास, असा मात्र अनुभव, असा मात्र निश्चय माझ्या बुद्धीचा होत नाही आणि आपल्या बुद्धीचा तसा निश्चय होऊन राहणे यालाच या ठिकाणी दिव्य दृष्टी असं म्हटलेलं आहे। त्यालाच भाग्यवंत असं तुकाराम महाराज म्हणतात की ज्याची अशी दृष्टी झालेली आहे ज्याला एका भगवंताशिवाय या जगतामध्ये दुसरं काहीही दिसत नाही
त्याला त्या भगवंतांनी जणू काही दिव्य दृष्टी जी आहे ती प्रदान केलेली आहे। आणि अशी दिव्य दृष्टी आपल्याला प्रदान करून घ्यायची असेल भगवंताकडनं तर आपण काय केलं पाहिजे, तर अर्जुन जसं सातत्याने श्रीकृष्णाच्या सान्निध्यात आहे तसं आपणही आपल्या श्री गुरूंच्या विचारांच्या सान्निध्यात जर सातत्याने राहिलो तर कधी ना कधी त्यांना जसं सर्वत्र सदा समत्वानी भरलेलं ब्रह्म जे आहे ते अनुभवाला येतं, तसं तुम्हाला आम्हाला सुद्धा ते अनुभवाला आल्याशिवाय राहणार नाही। आता सगळा मूळ मुद्दा कुठे येतो या ठिकाणी, तर अंतःकरणाची शुद्धी हे साधन मार्गातलं फार महत्वाचा असा एक टप्पा आहे। कितीही साधना करत राहिलो पण अंतःकरण जर शुद्ध आणि स्वच्छ करण्याचा प्रयत्न झालेला नसेल तर मात्र आपल्याला अशी दिव्य दृष्टी म्हणजे सर्वत्र भगवंतच दिसण्याची जी दृष्टी आहे ती आपल्याला प्राप्त करून घेता येणार नाही। आता विश्वरूप दर्शनाचं एक गमतीचा भाग म्हणून सांगते। आम्ही ठाण्याला 10-1 वर्षापूर्वी ठाण्याला राहत होतो। आता ठाण्याला मुंबईला राहायचं म्हणजे लोकलने प्रवास करावा लागायचा। डोंबिवलीत एकदा प्रवचन होते आणि 15 दिवस आम्हाला ठाणे ते डोंबिवली असा जो प्रवास आहे तो लोकलने करायचा होता। आता आम्ही विदर्भातले पडलो, अगदी शांतपणे संथपणे जीवन जगणारे। मुंबईमध्ये गेल्यानंतर हे धावपळीच्या जीवनाचं सराव करून घ्यावा लागला, सवय करून घ्यावी लागली। पण अगदी सुरुवातीला ज्या वेळेला लोकलने डोंबिवलीला जाण्यासाठी आम्ही त्या स्टेशनवर गेलो ठाण्याच्या आणि लोकल थांबल्यानंतर आम्ही तो दादरा म्हणजे जिना चढून जायच्या आधीच लोकल मधून उतरलेल्या लोकांचा एवढा लोंढा त्या जिन्यावरून खाली सरकत होता की आम्ही दोघही जण जरा बावचाळून गेलो आणि एका बाजूला शांतपणे उभं राहिलो की एवढ्या गर्दीत आपल्याला शिरताही येणार नाही आणि आपली लोकल आपल्याला आता काही लवकर पकडता येणार नाही। थोड्या वेळ बाजूला झालो, थोड्या वेळ मनामध्ये भय निर्माण झाले की ह्या कधीच अशा गर्दीची आपल्याला सवय नाहीये, आपल्याला कसं काय जमणार आहे। पण लगेच विश्वरूप दर्शनाचा हा प्रसंग आठवला आणि गमतीने मी यांना म्हटलं, अहो भगवंताचं विश्वरूप दर्शन आपण टीव्हीवर जेव्हा पाहिलं महाभारत सिरियल पाहत असताना तेव्हा त्याच्याच मुखातून सगळेजण बाहेर येत आहेत, त्याच्याच मुखात सगळेजण चाललेले आहेत। म्हणजे परमेश्वर जो आहे तो सर्वत्र सर्वांमध्ये भरलेला आहे आणि सगळेजण त्याच्याच मुखातून बाहेर येतात आणि त्याच्याच मध्ये परत जातात। हे जसं आपण पाहिलं तसा हा जो प्रसंग आहे तो त्याच पद्धतीने पाहूया असं म्हणून मनातला जो भीतीचा प्रकार आहे तो थोडासा या विश्वरूप दर्शनाचा प्रसंग आठवून बाजूला करण्याचा प्रयत्न केला। आता मुद्दा आपला चाललेला आहे की जे काही आपण असं भगवंताकडून ऐकतो त्यानंतर त्याचे ग्रंथ वाचतो त्यावेळेला ते जर आतमध्ये आपण ह्या पद्धतीने जाणून घेतलेले असतील तर भय नावाचा विकार जो आहे तो आपल्याला मनातून काढून टाकता येतो आणि भयग्रस्त होऊन बसलो तर आपल्याला पुढचा प्रवासच कधी करता येणार नाही आणि नवीन नवीन अशा गोष्टी आपल्याला कधीच साध्य करता येणार नाहीत। म्हणून गमतीचा प्रसंग की असं भय जे आहे आपल्या मनाला चिकटलेलं ते असं भगवंताच्या विचारांचा आधार घेऊन आपल्याला आपल्या मनातून बाजूला करता येतं। आणि डॉक्टर काका आपल्याला नेहमी म्हणतात की ह्या सगळ्या तत्वज्ञानाचा उपयोग जर आपल्याला जीवनात करता आला नाही म्हणजे साधन म्हणून त्याचा जर उपयोग करता आला नाही तर ह्या तत्वज्ञानाला काय उरत नाही, आपल्यासाठी त्या तत्वज्ञानाला किंमत उरत नाही जर भय आपलं निवृत्त झालं नाही तर। आणि आता हे तत्वज्ञान आपल्यासाठी पूर्णपणे केव्हा उत्तुंग पद्धतीचे विचार देणार होतं तर जेव्हा त्याचं आपण साधनेत रूपांतर करू, आपल्यासाठी ते रूपांतरित करू आणि आपल्या मनामध्ये निर्माण झालेल्या गडबड गोंधळीतून बाजूला पडू त्यावेळेला या तत्वज्ञानाचा विचाराचा भगवंतांनी दिलेल्या विचारांचा आपल्याला पूर्ण उपयोग झालेला असतो। आणि असं नो द सिस्टीम नंतर यूज द सिस्टीम केली तर गेट द रिझल्ट। आता या ठिकाणी भय नावाची गोष्ट निघून गेली, हा गेट द रिझल्ट त्या ठिकाणी आमच्यासाठी होता। आता महत्वाचं आहे की विश्वरूप दर्शन ज्या वेळेला आपण भगवंताचं या ठिकाणी पाहणार आहोत, ऐकणार आहोत त्यावेळेला त्याचा माझ्यासाठी कसा उपयोग करून घ्यायचा ते आपल्याला या ठिकाणी नक्की विचार करण्यासारखं आहे। मग आता इथं भगवंत म्हणतात की योग सामर्थ्याची कल्पना जर तुला माझ्या पूर्ण आलेली असेल तर आता विश्वरूप दर्शन दाखवण्याचं एक महत्वाचं
कारण काय होतं भगवंताचं या ठिकाणी अर्जुनाला, एक तर अर्जुनाच्या मनामध्ये मी करता आहे असा भाव निर्माण झालेला होता की मी युद्ध करणार, त्याचं मला पाप लागणार, ह्या पद्धतीचं एक भय त्याच्या मनामध्ये कुठंतरी आतमध्ये दडून राहिलेलं होतं की इथं जरी तो म्हणत असला की भगवंता माझा मोह पूर्ण गेलेला आहे, तरी आतमध्ये कुठंतरी अजूनही की माझ्याच नातेवाईकांशी मला युद्ध करायचं आहे आणि त्यांच्याशी युद्ध करून जे राज्य मला भोगायचं आहे त्यामध्ये खरोखरीच काही आनंदाचा भाग सुद्धा राहणार नाही आणि माझ्याच लोकांना मारून मला केवढं मोठं पाप लागेल, ह्या पद्धतीचा मी करता असं म्हटल्यामुळे त्याच्या अंतःकरणामध्ये दुःख जे आहे ते कुठंतरी बारीकसा सल राहून गेलेला होता. तोही सल चित्तामध्ये न राहू देता त्याला युद्ध कर्मासाठी, कर्तव्य कर्मासाठी त्याला तयार करण्याची मोठी कामगिरी या ठिकाणी भगवंतांना करायची आहे. संघर्ष रहित संघर्ष करावा असं भगवद्गीतेचं ज्या वेळेला प्रस्तावना डॉक्टर काका लिहितात किंवा आपल्याला सांगतात त्यावेळेला ते म्हणतात की भगवद्गीतेचा अभ्यास आम्हाला कशासाठी करायचा आहे. संघर्ष हा या जगतामध्ये प्रत्येकाच्या वाटेला असतोच, कारण 2-3 माणसं एकत्र आले की त्या ठिकाणी विचार जे आहेत ते सगळ्यांचे एकसारखे कधीच असू शकत नाही. मग या विचारांचा संघर्ष जो काही आहे तो प्रत्येक कुटुंबामध्ये असतोच. पण मी जर स्वतः साधक असेल तर माझ्या अंतःकरणातला संघर्ष थांबवून, महत्वाचं आहे की अंतःकरणातला संघर्ष थांबवून मला बाहेर संघर्ष करता आला पाहिजे. आता बाहेर संघर्षही करायचा आणि आतला संघर्षही थांबवायचा म्हणजे नेमकं काय आहे तेच तर आपल्याला भगवद्गीतेकडनं शिकायचं आहे की अर्जुनालाही भगवंत म्हणतायत या ठिकाणी की मोह चित्तातला तुझा जर पूर्ण निघून गेला तर कर्तृत्व भोक्तृत्व जी भ्रांती आहे तीही तुझ्या चित्तातली निघून जाईल आणि ती भ्रांती निघून गेल्यानंतर तुला शांतपणे तुझ्या वाटेला आलेलं ह्या जगतातलं जे कर्तव्य आहे क्षत्रियाचं ते तुला व्यवस्थित करता येईल. आता ह्या पुढचे जे श्लोक आहेत भगवंतांनी जे विश्वरूप दाखविण्यास सुरुवात केलेली आहे त्या संबंधीचे जे श्लोक आहेत ते संजयाच्या मुखातून या ठिकाणी आपल्या समोर दिलेले आहेत. संजयाला सुद्धा श्री व्यासांनी दिव्य दृष्टी दिलेली होती की तो जिथं बसलेला आहे तिथून त्याला युद्धस्थळी काय चाललेलं आहे ते सगळं काही दिसणार होतं आणि ते निवेदन करण्याचं म्हणजे त्याची कॉमेंट्री करण्याचं काम जे आहे ते त्याला धृतराष्ट्रासाठी करायचं होतं. आणि म्हणून त्याला व्यासांनी काय दिलेली होती तर दिव्य दृष्टी दिलेली होती. इथं ते विश्वरूप दर्शनाचा जो सोहळा अर्जुनाला भगवंतांनी दाखवला तो या व्यासांना सुद्धा पूर्णपणे दिसलेला आहे आणि म्हणून ते त्याचं वर्णन या ठिकाणी करत आहेत की भगवंत कसे आहे तर अनेक चेहरे, अनेक डोळे, जसं पुरुष सुक्तामध्ये सहस्त्र शीर्ष ह्या पद्धतीने त्याचं वर्णन केलेलं आहे की हजारो डोळे, हजारो डोके, हजारो हात, हजारो पाय असं त्या भगवंताचं वर्णन केलेलं आहे. आणि भगवंताच्या या ब्रह्मांडाच्या शरीराला विराट असं म्हणतात, जसं हा भगवंताचा स्थूल देह असं म्हटलेलं आहे. आता हे विराट दर्शन जे आहे आपल्या सगळ्यांचे डोळे मिळून जे काही होईल ते भगवंताचे डोळे, आपल्या सगळ्यांचे डोके मिळून जे डोकं निर्माण होईल ते त्या भगवंताचं डोकं, या पद्धतीने असं अद्भुत दर्शन जे आहे. विश्वामध्ये जेवढे काही प्राणी आहेत, जेवढे जंतू आहेत, जेवढे माणसं आहेत, जेवढ्या 84 लक्ष जीवयोनी आहेत त्या 84 लक्ष जीवयोनीतले जेवढे काही शरीर आहेत ते एकाच भगवंताच्या शरीरामध्ये त्या ठिकाणी ते दिसायला लागलेले आहेत. त्यामध्ये मग किती वेगळे वेगळे प्रकार आहेत तर काही जणांनी खूप सुंदर आभूषणे आपल्या अंगावर चढवलेली आहेत, तर काहींच्या हातामध्ये शस्त्र आहेत, काहींच्या गळ्यामध्ये दिव्य अशा माला आहेत, काहींनी सुगंधाची उटी आपल्या अंगाला लावलेली आहे, काहींनी सुंदर अशा गंधाचा लेप आपल्या डोक्यावर लावलेला आहे. या पद्धतीने अनेक तऱ्हेच्या जीव कोटी योनीतले जीव जे आहेत ते त्या ठिकाणी भगवंतानी दाखवलेले आहेत आपल्याच शरीरामध्ये. महत्वाचं की पहावे तिकडे तोंडच तोंडे आणि परम अर्जुनाने त्या ठिकाणी पाहायला सुरुवात केलेली आहे. अत्यंत अद्भुत, अत्यंत आश्चर्यचकित
असं जे दर्शन आहे ते त्या ठिकाणी भगवंतांनी अर्जुनाला घडवलेलं आहे आणि जे अर्जुनाला दर्शन दिलेलं आहे तेच संजयाला सुद्धा पूर्णपणे पाहता आलेलं आहे। परमभाग्य हे दर्शन घेण्यासाठी जे भाग्य लागतं ते महाभाग्य लागतं, परमभाग्य लागतं। कोण अधिकार नसणाऱ्याला असं दर्शन होऊ शकत नाही। आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की ज्या वेळेला रामकृष्ण परमहंसांना अनेक शिष्य होते, त्यामध्ये काही शिष्यांना असं वाटलं की काही शिष्यांना हे आपल्यापेक्षा जास्त देतात आणि आपल्याला मात्र तेवढं काय करत नाही, तर त्यांचं सामर्थ्य वापरून आपल्याला भगवंताचं दर्शन घडवून देऊ शकत नाहीत। असा ज्या वेळेला त्यांच्या मनात विचार आला तेव्हा हे सगळे विचार अंतर्यामी असणाऱ्या रामकृष्ण परमहंसांच्या लक्षात आले। तेव्हा मग त्यांनी एक त्या ठिकाणी प्रयोग केला की सगळ्यांना एकाच वेळेला त्या ध्यान सभागृहामध्ये बोलवलं आणि प्रत्येकाला शक्तिपात दीक्षा त्या ठिकाणी दिली। आता हा शक्तिपात दीक्षेचा अधिकार ज्यांच्या ठिकाणी नव्हता, ही क्षमता ज्यांच्या ठिकाणी नव्हती, त्यांना मात्र त्या ठिकाणी वेड लागल्यासारखं काहीतरी वेगळंच व्हायला सुरुवात झाली। महत्वाचं काय आहे तर शिष्याचा अधिकार सुद्धा तितका असला पाहिजे। भगवंत हे सगळ्यांनाच द्यायला तयार आहेत, पण तरी जर समोरच्याच्या ठिकाणी तेवढी क्षमता नसेल तर त्या कृपेचा त्यांना तेवढा लाभ होऊ शकत नाही। आणि म्हणून जो साधक आहे त्यांनी काय करायचं आहे तर जास्तीत जास्त साधन चतुष्टय संपन्न होऊन आपला अधिकार जो आहे तो वाढवण्याचा मनापासून प्रयत्न करणे याला साधना असे म्हणतात। असं साधनेची एक व्याख्या आपल्या समोर येऊन जाते की श्री गुरु कोणाला कमी जास्ती देत नाहीत, पण याचा जेवढा अधिकार आहे, एक दृष्टांत आपल्या समोर असतो की आपल्या घरात आलेली जी वीज आहे ती वीज सर्व ठिकाणी सर्वत्र सारखीच प्रकाश देण्यासाठी तयार असते, पण जसे बल्ब आपण लावू त्या पद्धतीने त्याच्यातून उजेड बाहेर पडतो। आता ती वीज कुठे कमी कुठे जास्ती आहे असं नव्हे, पण उपाधी जी आहे बल्बची ती मात्र कमी जास्ती वॅटची असते आणि त्यामुळे तो प्रकाश त्या ठिकाणाहून कमी जास्ती तिथून बाहेर पडत राहतो, पण वीज मात्र सर्वत्र सदा सम आहे। तसं श्री गुरूंची कृपा जी आहे, परमेश्वराची जी कृपा आहे ती सर्वत्र सदा समच आहे, पण ती कृपा आपल्यापर्यंत अनुभवात आणण्याची जी क्षमता आहे, त्या कृपेचा अनुभव घेण्याची जी क्षमता आहे, त्यासाठी मात्र साधकाला शिष्याला अधिकार संपन्न व्हावं लागतं आणि हा अधिकार वाढवण्याची जास्तीत जास्त क्षमता जी आहे ती तुम्ही आम्ही वापरली पाहिजे। इतर ठिकाणी आपली ऊर्जा वाया न घालवता साधनेमध्ये जर ती ऊर्जा आपण सतत वापरत राहिलो तर हा अधिकार जो आहे तो आपला नक्की वाढीस लागतो। आणि म्हणून साधकांनी जास्तीत जास्त प्रयत्न काय करायचे आहे तर ह्याला कमी त्याला जास्त दिलं असं काहीतरी न म्हणता आपला अधिकार वाढवण्याचा प्रयत्न आपण सतत केला पाहिजे। आता भगवंत म्हणतात या ठिकाणी विश्वरूपाचा महिमा सांगितलेला आहे 12व्या आणि 13व्या श्लोकामध्ये की 1000 सूर्याचे तेज जर आकाशात एकाच वेळी प्रगट झाले तर ते तेज जणू काही विश्वरूप दर्शनासारखे असेल। आता विश्वरूप दर्शनाचा प्रसंग ह्या ठिकाणी सांगणं चाललेलं आहे की हजारो सूर्य एकाच वेळी प्रकाशित झालेले असतील तर त्यांचं जे काही तेज आहे त्याच्याही पेक्षा अधिक तेज जे आहे ते असं विश्वरूप दर्शनाचं आहे। आणि काका या ठिकाणी लिहितात की अनुस्फोट पाहिल्यावर अनुस्फोटाच्या जनकाने हा 12वा श्लोक उत्स्फूर्तपणे म्हटलेला आहे, कारण अनंत विश्वात जे तेज आहे ते तेज कोणाचं आहे तर या भगवंताचंच आहे। हे तेज कोणी दिलेलं आहे या सगळ्या वस्तूंना, किंवा सूर्य कोणामुळे प्रकाशित झालेला आहे, कारण सूर्याला सुद्धा काय म्हणतात तर परप्रकाशित आहे। मग तो कोणामुळे प्रकाशित झालेला आहे तर आत्मस्वरूपामुळे ब्रह्मस्वरूपामुळेच त्याच्या सत्तेवर तो काय झालेला आहे तर प्रकाशित झालेला आहे। आता या ईश्वराच्या शरीराला ब्रह्मांड असं म्हणतात
आणि तुमचं आमचं जे शरीर आहे त्याला पिंड असं म्हणतात. मग आता प्रत्येक जीवाचा पिंड हा या ब्रह्मांडाचाच एक भाग आहे. आता ब्रह्मांड म्हणजे जर पूर्ण ईश्वराचं शरीर असेल तर त्यातलाच एक जीव जो आहे तो त्या ब्रह्मांडाचाच एक भाग असल्यामुळे आपण सगळेजण सुद्धा भगवंताचेच आहोत. म्हणून एकांशेन स्थितम जगत, की त्याचा एक अंश आहे. आता विश्वरूप दर्शनाचं अजून एक आपल्या समोर उदाहरण आहे, ते म्हणजे ज्या वेळेला आपण पंढरपूरच्या वारीला जातो आणि मुखदर्शन घेऊन ज्या वेळेला तिथून बाहेर पडतो त्यावेळेला एकादशीच्या दिवशी दुपारच्या वेळेला एवढी गर्दी त्या मंदिराच्या अवतीभोवती झालेली असते की त्या सगळ्यांमध्ये एका पांडुरंगाच्या चिंतनाशिवाय, पांडुरंगाच्या अनुसंधानाशिवाय दुसरं काही असतं का हो? मग तिथे येणारा प्रत्येक जण जो आहे तो पांडुरंगाच्या अनुसंधानात असतो. आणि असं अनुसंधान सर्वत्र ज्याचं पांडुरंगाचं चाललेलं आहे तिथं तो प्रत्येक जीव जो आहे तो त्या पांडुरंगाचाच अंश असतो, पांडुरंगाचाच भक्त असतो. मग एवढे सगळे जण मिळून जे काही आहे ते पांडुरंगाचं मूळचं स्वरूप आहे. म्हणजे पांडुरंग एवढा व्याप्त आहे. तो फक्त एका मंदिरापुरता नाही, मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं आहे परंतु मंदिरापुरताच तो आहे असं न समजता तो पांडुरंग सर्वत्र सदा समत्वानी व्याप्त आहे. आता अशी दिव्य दृष्टी नामदेवांना सुद्धा विसोबा खेचरांच्या सामर्थ्याने प्राप्त झालेली होती. अन्यथा ते सुद्धा आधी त्या विठ्ठलाला काय समजत होते तर एका मूर्तीपुरतच समजत होते, म्हणजे एक देशास्थित समजत होते. पण भगवंत कसा आहे तर सर्वव्यापी आहे आणि भगवंताचं हेच स्वरूप सर्वांनी जाणावं म्हणजे सर्वत्र तो आहे ही भावना ठेवून जर या जगतामध्ये आम्ही आमच्या वाटेला आलेलं कर्तव्य कर्म करत राहिलो तर राग द्वेष रहित कर्तव्य कर्म करणे हे तुम्हाला आम्हाला शक्य आहे. आणि जर सर्वत्र व्यापून असलेला भगवंत न पाहता मला जसं जे वाटतं ते तसंच आहे असं समजून जेव्हा मी वागायला लागतो तेव्हा राग द्वेष चित्तातले जे आहे ते गुणाकार पद्धतीने वाढत जातात आणि भक्ती जर असेल तर भागाकार पद्धतीने ते कमी कमी होत जातात. मग आता नेमकं साधकाने काय करायचं आहे, कुठली दृष्टी प्राप्त केली तर आनंद चित्तामधला सतत राहणार आहे. जितके रागद्वेष चित्तामध्ये जास्ती, जितका प्रत्येक जीव एकमेकांपासून वेगळा वाटत राहतो तितकं त्याच्याशी तुमच्या आमचे काय संबंध निर्माण होतात तर रागद्वेषाचे संबंध निर्माण होतात आणि प्रत्येक जण भगवंताचाच अंश आहे हे जर शास्त्र शुद्ध पद्धतीने समजून घेतलेलं असेल. आता मूळ जी विश्वाची सुरुवात झालेली आहे विश्वरचनेला त्यामध्ये सुद्धा काय म्हटलेलं आहे की भगवंताला संकल्प झाला, संकल्प झाल्यानंतर मूळ माया निर्माण झाली, मूळ मायेचा अंगीकार करून तो ईश्वर नावाचं तत्व निर्माण झालं आणि मग त्या ईश्वराने हे जग निर्माण करायला सुरुवात केली. मग त्याने आकाश निर्माण केलं, त्यामध्ये तो प्रविष्ट झाला. आता त्यांनी महाभूत निर्माण केले आणि त्यामध्ये तो प्रविष्ट झाला, त्यामध्ये तो प्रविष्ट झाला असं म्हटल्यानंतर माझा देह सुद्धा आणि माझे ज्यांना मी म्हणते माझ्या बाहेरचे जे देह आहेत ते देह सुद्धा 5 महाभूतांचेच आहेत. मग 5 महाभूतामध्ये जर भगवंत प्रविष्ट झालेला आहे तर या सगळ्यांच्या देहामध्ये सुद्धा कोण प्रविष्ट झालेला पाहावं मी. आता तो प्रविष्ट झालेला आहेच हा काय आपल्या समोर सिद्धांत ठेवलेला आहे आणि मग त्या सिद्धांताचं साधनेत रूपांतर मी काय करायचं आहे तर शास्त्र ज्या अर्थी मला असं समजून सांगतं की भगवंत सर्व महाभूतामध्ये प्रविष्ट झालेला आहे त्या अर्थी या सर्व पंचमहाभूतात्मक देहांच्या मध्ये तो व्यापून राहिलेला आहे. म्हणून त्यांच्याशी वागताना पृथ्वीमध्ये जितकी शरीरे तितकी भगवंताची घरे असा अन्वयाचा दृष्टिकोन जो आहे तो अन्वयाचा दृष्टिकोन प्राप्त करून तुम्ही आम्ही या विश्वामध्ये आनंदाने नांदू शकतो. आणि असा दृष्टिकोन न करता जर आम्ही रागद्वेषाने सहित या जीवनामध्ये वागत राहिलो तर त्या रागद्वेषामधून
सुख किंवा दुःखाचा अनुभव येईल, पण आनंद घन असणारं आमचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपापासून मात्र आम्ही कायमचे वेगळेच राहूत, आनंद घन असूनही, ज्याला समर्थ रामदास स्वामी म्हणतात लक्ष्मी मध्ये करंटा नांदे, की एखादा लक्ष्मीपुत्र आहे पण त्याला माहिती नाही की आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी एवढं काही कमावून ठेवलेलं आहे. आता पूर्वज राहिलेले नाही, पण त्यांनी कमावलेली संपत्ती जी आहे ती कुठं ठेवलेली हेही त्याला माहिती नाही. आणि म्हणून मी अत्यंत दरिद्री आहे म्हणून तो जर रडत बसला तर त्याची जशी कीव यावी त्याप्रमाणे आनंद घन असणारा परमात्मा हेच आपलं स्वरूप असून सुद्धा मी सुखी आहे किंवा मी दुःखी आहे असं जे आपल्या मुखातून बरळणं सुरू आहे ते आपली कीव करण्यासारखंच आहे. आणि असं न करता आपलं जीवन जर आनंदाचं आयतन करायचं असेल, म्हणजे आनंदाचं घर करायचं असेल, तर डॉक्टर काका आपल्या समोर एक ओवी ठेवतात, मुख्य सूत्र हाती घ्यावे, सूत्री राहुनी खेळावे, जीवन आनंदाचे करावे आयतन. की मुख्य सूत्र काय आहे तर परमेश्वर हे मुख्य सूत्र आहे. त्या सूत्राला ओळखावं, माझं शरीर हलवणारा चालवणारा आणि बाकीच्यांचे शरीर सुद्धा हलवणारा चालवणारा कोण आहे ते ओळखावं, त्याला अनन्य शरण राहावं आणि तो जसा आनंदाने या जगताला चालवतो तसंच आनंदाने माझ्या प्रपंचाला चालवण्याचा प्रयत्न करून तो त्याला समर्पित करून राहावं. ह्या पद्धतीने जर ती साधना आम्हाला आमच्या जीवनात उतरवता आली तर या विश्वरूप दर्शनाचा मला काहीतरी फायदा होईल. इथं म्हटलेलं आहे, मंदाताई एक छान उदाहरण देतात की आपण चहा गरम गरम हातामध्ये कपबशी घेऊन बसलेले आहोत आणि तितक्यात कोणीतरी आलेलं आहे. आल्यानंतर आपण त्याला म्हणतो, अहो तुम्ही पण घ्या थोडा चहा, मी अजून उष्टा नाही केला. आता कपबशी अशा दोन्ही गोष्टी जेव्हा होत्या त्यावेळेला तो चहा एकदम उष्टा केला जायचा नाही. आता बशी नसतेच, त्यामुळे तो चहाचं दर्शन झालेलंच आहे की नाही. तसं अर्जुनाच्या पंक्तीला जर आपण जाऊन बसलो तर काय होणार आहे, अर्जुना इतकं विश्वरूप दर्शनाचं पूर्ण समज जी आहे ती तुमच्या आमच्या चित्ताला येणार नाही, पण थोडा तरी भगवंत कसा आहे हे नुसतं ऐकण्याने तरी आपल्याला कळेल की नाही. नाही त्याला पूर्ण डोळ्याने पाहता येणार, नाही ते दिव्य चक्षु आपल्याला अजून लाभलेले, पण निदान अर्जुनाच्या पंक्तीमध्ये जाऊन बसलो तर आपल्याला थोडं का होईना, कारण पूर्वीची पद्धत काय आहे, अचानक जर कोणी पंक्तीत येऊन बसला तो भलेही ओळखीचा नसेल तरी सुद्धा जो जेवायला बसलेला आहे त्याला कोणी पंक्तीतून उठवून देत नसत. पूर्वीच्या काळचं वर्णन चाललेलं आहे की त्याला कोणी पंक्तीतून उठवून देत नसत. तसं आपण काही जरी जाणत नसलो तरी पण अर्जुनाच्या पंक्तीमध्ये जर जाऊन बसलो तर भगवंत आपल्याला एकदम तिथून उठवून देणार नक्कीच नाही. तर थोडं तरी आपल्याला काहीतरी ते कळल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कोणाच्या पंक्तीला बसावं ह्याचा सुद्धा विवेक साधकांनी केला पाहिजे की कोणाच्या रांगेत मला बसायचं आहे. आणि त्याचा पदर धरून जर आम्ही चाललो तर आम्हाला सुद्धा कधी ना कधी त्या दिव्य दृष्टीपर्यंत त्या साधकामुळे नक्की जाता येणार आहे. आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे की भगवंत म्हणतात की कसं आहे तर अर्जुनाने ते संपूर्ण ब्रह्मांड म्हणजे ज्याला भगवंताचं शरीर असं म्हणतात, त्या संपूर्ण ब्रह्मांड जे आहे ते या ठिकाणी भगवंताने त्याच्यासाठी उघडं करून दाखवलं. उघडं करून दाखवलं म्हणजे काय आहे, वेगळ्या वेगळ्या पद्धतीने काहीही न दिसता एकाच भगवंताच्या शरीराच्या अंतर्गत त्याला 84 लक्ष जीवयोनी ज्या आहेत, जेवढे पशु पक्षी आहेत, जेवढे वृक्ष वल्ली झाडे आहेत, जेवढं काही या विश्वामध्ये आहे, जे आम्हाला डोळ्याने दिसतं, जे आम्ही कानाने ऐकतो, जे आम्ही मनाने जाणतो, असं जेवढं काही विश्वाचा व्याप आहे प्रचंड, तेवढा सगळा एकाच श्रीकृष्णाच्या आतमध्ये त्याला त्या ठिकाणी जाणवायला सुरुवात झाली. आणि विस्मित झालेल्या अर्जुनाने मग त्याचं केलेलं वर्णन या ठिकाणी दिलेलं आहे की अत्यंत आश्चर्यचकित झालेला आहे. ते दर्शन पाहून त्याचे अष्टसात्विक भाव जागे झालेले आहेत. त्याच्या अंगावर रोमांच, एखादी विस्मयकारी घटना पाहिल्यानंतर जसं आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात
त्याप्रमाणे भगवंताचं एवढं अवाढव्य विश्वव्यापी स्वरूप पाहून त्याला सुद्धा काय झालेलं आहे तर अंगावर रोमांच उभे राहिलेले आहेत आणि कळत नकळत त्याचे हात सुद्धा भगवंतापुढे जोडले गेलेले आहेत. हे हात जोडून तो त्या ठिकाणी भगवंताला मनापासून प्रणाम करतो. प्रणम्य शिरसा देवम कृतांजलीर भाषत असं त्याचं वर्णन केलेलं आहे की तुझ्याच देहामध्ये काय काय पाहतो आहे ते इंद्रादी सर्व देव सुद्धा पाहतो आहे. कमलासनावर बसलेला ब्रह्मदेव सुद्धा तुझ्याच ठिकाणी मी पाहतो आहे. शंकर, सर्व ऋषी, दिव्य वासुकी सर्प, त्यानंतर अनेक ऋषी मुनी आणि स्थावर जंगम असं म्हणून जेवढं या विश्वामध्ये आहे, जेवढं या जगतामध्ये आहे ते सगळं भगवंता मी तुझ्या ठिकाणी पाहत आहे. आपल्या सगळ्यांचं मिळून जेवढं पोट होईल तेवढं त्या ठिकाणी त्या भगवंताचं पोट दिसत आहे. सगळ्यांचे मिळून जे काही डोळ्यांचं एकत्रीकरण होईल तेवढे मोठे डोळे त्या ठिकाणी भगवंताचे त्याला दिसत आहेत. आणि तो त्या ठिकाणी म्हणतोय की एवढं सगळं दिसत असून सुद्धा सुरुवात कुठं आहे, मध्य कुठं आहे आणि शेवट कुठं आहे हे मात्र मला अजूनही तुझं थांग पत्ता लागत नाही. आता मागच्याही अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे की या संपूर्ण जगताचा आदी, मध्य आणि अंत हे सगळं काही मीच आहे. माझ्यामध्येच या सगळ्या सृष्टीचे आदी, मध्य आणि अंत हे सगळे माझ्याच सत्तेवर चाललेले आहे. ते माझ्याच मध्ये सगळं आहे. इथं भगवंत त्याला पूर्णपणे ते उघड करून दाखवत आहे. पण अर्जुन या ठिकाणी म्हणतो की सुरुवात कुठून झाली, मध्य कुठं आहे आणि त्याचा शेवट किंवा अंत कुठं आहे तेही मला या ठिकाणी लक्षात येत नाही. इतकं विस्मयकारी वृत्ती त्या ठिकाणी त्याची झालेली आहे. आणि देवाच्या व्यापक देहामध्ये तो एवढी अपरंपार सृष्टी, बरं कुठली तर स्वर्ग, मृत्यू, पाताळ अशा तिन्ही ठिकाणचे, ज्याला आपण 3 लोक असं म्हणतो, त्या तिन्ही लोकांच्या ठिकाणचं सगळं काही जे वैभव आहे ते त्याला एकाच भगवंताच्या ठिकाणी पूर्णपणे दिसायला लागलं. आणि ते दिसायला लागल्यावर सहजच त्याचे हात त्या ठिकाणी काय झालेले आहेत तर जोडले गेलेले आहेत. विस्मयकारी अंतःकरणाने तो आ वासून तिकडे नुसता बघतच राहिलेला आहे. अंगावर पूर्ण रोमांच भरलेले आहेत आणि त्या दर्शनाने काही काळ तो तटस्थ झाल्यासारखा झालेला आहे. आता पुढच्या मंगळवारी पुढचा भाग पाहण्याचा आपण प्रयत्न करू. मागच्या वेळेला आपण जे शिबिर घेतलं होतं त्यावेळेला एक सांगितलं होतं की आम्ही दर नोव्हेंबर मध्ये आणि जानेवारी मध्ये आम्ही शिवगडला शिबिर भरवत असतो. आता ह्या जानेवारी महिन्यातलं शिबिर जे आहे, नोव्हेंबर महिन्याचं शिबिर तर आपण सगळ्यांनी ऑनलाईन घेतलं, तसंच राहू नये म्हणून, शिवगडला जाता येत नाही म्हणून. पण आता शिवगड जे आहे ते तुमच्या आमच्यासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे आता ओपन झालेलं आहे. त्या ठिकाणी डिसेंबरचं पहिलं शिबिर आता होणार आहे आणि नोव्हेंबरचं जे शिबिर आहे जे आम्ही आयोजित करत असतो ते शिबिर 23, 24, 25, 26 जानेवारीला नक्की केलेलं आहे. पण अट एकच आहे, मागच्या वेळेला मी सांगितलं होतं की त्या ठिकाणी 100 लोकांची व्यवस्था होऊ शकते. पण सध्याच्या परिस्थितीमुळे, कोरोनाच्या परिस्थितीमुळे 30 ते 35 लोकांनाच परवानगी त्या ठिकाणी मिळालेली आहे. त्यातले जे 20 लोक आहेत ते आधीच या ठिकाणी तयार झालेले आहेत. पण 10 लोक जे आहेत त्यासाठी आम्ही जे ऑनलाईन प्रवचन ऐकणारे आहेत त्यांना जर कोणाला येण्याची इच्छा असेल, शिवगड पाहण्याची इच्छा असेल, आता तुमची इच्छा असेल तर यावं असं नव्हे, तर आमची इच्छा म्हणून का होईना पण तुम्ही त्या ठिकाणी यावं अशी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करते. आणि त्यासाठी तुम्हाला एक संपर्क साधण्यासाठी म्हणून एक नंबर देते. तो नंबर जर तुम्ही लिहून घेतला तर पुढचं जे काही तुम्हाला त्या संदर्भामध्ये विचारपूस करायची असेल त्यासाठी हा नंबर जो आहे तो तुम्ही सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्यावा. 9579494850 9579494850 या नंबरवर आपण त्या संदर्भामध्ये विचारपूस करू शकता. 10 लोकांसाठी म्हणजे तुम्हा लोकांसाठी
खास ते नेहमीच्या लोकांना आम्ही मागे सारून तुम्हाला आवाहन करत आहोत की ज्यांना कोणाला पाहण्याची इच्छा आहे त्यांनी 5 जानेवारीच्या आत जर आम्हाला नावं कळवली आणि संपर्क साधला तर तुमच्यासह आम्ही त्या ठिकाणी ते शिबिर घेण्यासाठी तयार आहोत। तेव्हा जरूर सर्वांनी यावं। जय जय रघुवीर समर्थ।